मराठी दलित साहित्याला परिवर्तनाची दिशा देणारे प्रख्यात कवी आणि विचारवंत नामदेव ढसाळ यांचं आज पहाटे मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं। ते 64 वर्षांचे होते। ढसाळ यांच्या पार्थिवावर उद्या मुंबईतल्या चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। दलित पॅन्थरची स्थापना करून ढसाळ यांनी दलित चळवळीला व्यापक आयाम दिला होता। ढसाळांच्या जाण्यानं साहित्यातला विवेकी विद्रोह लोपला असल्याची भावना साहित्य वर्तुळातून व्यक्त होते। नामदेव ढसाळ दलित चळवळीतला खराखुरा पॅन्थर, आपल्या लेखणीच्या जोरावर प्रस्थापित साहित्यधारेला नवी दिशा देणारा विद्रोहाचा महामेरू, दलितांचं शोषितांचं जीर्ण स्वतः भोगलेला अनुभवलेला साठोत्तरी काळातला सिद्धहस्त लेखक विचारवंत। गोलपिठा या पहिल्याच कविता संग्रहातून ढसाळांनी कवितेतला अंगार काय असतो हे समस्त साहित्य विश्वाला दाखवून दिलं। प्रस्थापितांच्या गुळगुळीत झालेल्या प्रतिमांना छेद देत ढसाळांनी स्वतःची स्वतंत्र प्रतिमा सृष्टी निर्माण केली। ढसाळांची कविता विद्रोहाची असली तरी त्यात अविवेकी आक्रस्ताळेपणा कधीच नव्हता। पिढ्यानपिढ्या पिचलेल्या वंचितांच्या जाणीवांना स्वाभिमानाचे धुमारे फुटू लागले ते ढसाळांच्या कवितांमुळेच। मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो, तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो, इव्हन मी आई बापांना देखील शिव्या देतो। बांबलीच्यांनो, इथे जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात, आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलं। यासारख्या कवितातून ढसाळांनी शोषण व्यवस्थेला अक्षरशः सुरुंग लावला। ढसाळ फक्त कागदावरच व्यक्त होत राहिले असं नाही, तर त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी रस्त्यावरही लढा दिला। 1972 मध्ये दलित पॅन्थरची स्थापना करून दलित चळवळीला व्यापक रूप दिलं। अमेरिकेतल्या ब्लॅक पॅन्थर चळवळीपासून प्रेरणा घेत ढसाळांनी दलित पॅन्थरच्या माध्यमातून दलित चळवळीला आक्रमक चेहरा दिला। अनियतकालिकांच्या चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला। जागतिक पातळीवरही ढसाळांच्या कवितेची दखल घेतली गेली। गोलपिठा, खेळ, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, तुही यत्ता कंची, या सत्तेत जीव रमत नाही, मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे 7, तुझे बोट धरून चाललो आहे, गांडू बगीचा हे त्यांचे कविता संग्रह। ढसाळांनी फक्त कवितेच्या प्रांतातच मुसाफिरी केली नाही, तर त्यांनी अंधार यात्रासारखं नाटकही लिहिलं। तर हाडकी हाडवळा, निगेटिव्ह स्पेस यासारख्या कादंबऱ्यांचं लेखनही त्यांनी केलं। आयुष्यभर संघर्षाचा सामना करणारे ढसाळ अखेरच्या टप्प्यात शारीरिक व्याधींशीही झुंजत राहिले। मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्धर आजारानं ते गेल्या काही वर्षांपासून त्रस्त होते। त्यातच कर्करोगानंही त्यांना पछाडलं होतं। अखेरीस बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू असतानाच ढसाळांची प्राणज्योत मालवली आणि साहित्यातला विद्रोहाचा विवेकी सूर्य अस्ताला गेला। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। नामदेव ढसाळ यांच्या जाण्यानं एक सिद्धहस्त लेखक विचारवंत हरपल्याची भावना साहित्य वर्तुळातून व्यक्त होतीये। प्रज्ञादया पवार आणि अशोक बागवे यांनीही आपल्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या। माझ्या घरातलं तर वडील माणूस गेल्याचं एक अतिशय अशी भावना माझ्या मनामध्ये आहे। अतिशय मनस्वी, कलंदर, अवलिया असं जे एक व्यक्तिमत्व आपण म्हणूया, असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यातनं नाहीसं झालेलं आहे। त्यांच्या संपूर्ण कार्यकर्तृत्वाला मी अतिशय नम्र अशी अभिवादन करते। साठोत्तरी कवितेचा बुलंद आवाज आणि विद्रोहाचा सच्चा शूर आणि जहाल अशी संज्ञाप्रवाही शब्दकळा असलेली कविता मराठीला ललांभूत ठरेल अशी कविता नामदेवने लिहिली। त्याचं सगळ्यात महान कार्य म्हणजे बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं की एकाच वेळी राजकीय, सामाजिक आणि मराठी संस्कृतीतली कविता या तिन्ही क्षेत्रामध्ये त्याने लीलया संचार केला।